की मुलं माझ्यासमोर 1.5 तास जर आहेत तर आय नीड टू बी द बेस्ट पर्सन फॉर देम फॉर दॅट 1.5 hour. दॅट इज वॉट अवर इंटेन्शन इज अँड दॅट इज वी आर फॉलोइंग इट व्हेरी क्लिनिकली. मी आजही पेरेंट्सला सांगतो की तुम्ही माझ्याकडे मार्क आणि पोर्शन ह्या गोष्टी लास्ट ठेवायच्या. विल कीप दिस लास्ट, विल मेक देम बेटर. मार्क येतील ऑटोमॅटिकली. नमस्कार. 5वी 6वी 7वी पर्यंत आपली मुलं खाली खेळत असतात, बागडत असतात, धमाल चाललेली असते. 8वीत गेली मुलं की आई वडिलांचा एक वेगळाच शोध सुरू होतो. शाळेच्या PTMला गेलं की टीचर्स म्हणतात ट्युशन्स लावायची काही गरज नाहीये, मुलांना प्रेशराईज करू नका. आणि इकडे आई वडिलांची मात्र वेगळीच घालमेल सुरू असते. मुलगा अभ्यास करेल ना, रिव्हिजन करेल ना. कधी कधी नोकऱ्यांमुळे आपल्याला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि मुलं पण या वयात खूप चंचल असतात. जसे मुलींचे बदल होतात शरीरात तसे मुलांच्याही होत असतात. त्यांचे टँट्रम्स चालूच असतात. मग आपण ट्युशनच्या शोधात बाहेर पडतो. काही वर्षांपूर्वी हे सगळे विचार माझ्या मनात सुद्धा होते आणि अशीच मी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले शिक्षक मिळावे अशा एका आशेने ट्युशनच्या शोधात बाहेर पडले. आणि मला अद्ययावत असा एक क्लास सापडला. त्याच क्लासचे शिक्षक जे विद्यार्थ्यांचे खूप लाडके आहेत त्यांना भेटूया. तर आज आपण व्हिजन अकॅडमिया या इन्स्टिट्यूटचे ओनर प्रतीक पोळेकर यांच्याशी बोलूया. प्रतीक, तुझं स्वागत आहे व्हायब्रंट माइंडपॉडच्या नव्या आणि अभ्यासाच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू फॉर कॉलिंग मी and it's all the more privileged to be here to share my views, and more importantly I feel grace for the occasion that you have called me. You considered me that capable enough. Definitely. Thank you so much for the same. Yes. प्रत्येक वेळी क्लासला जायचं, शाळेत जायचं, कधी कधी मुलं कुरकुर करतात. पण ह्याच्या 2 विद्यार्थ्यांची मी आई आहे आणि मी हे अगदी मनापासून सांगते. ऑब्झर्वेशन आहे. आज दादाचं लेक्चर आहे म्हटलं की मुलं आवरून तडक निघायचे. ऊन असेल, पाऊस असेल, शाळेतून दमून आले असतील, पण दादाच्या लेक्चरसाठी ऑलवेज रेडी. प्रतीक, माझा पहिला प्रश्न, आणि अगदी खूप वर्ष मला हा प्रश्न तुला विचारायचा होता. इतके तरुण मुलांसाठी ॲव्हेन्यूज आहेत जॉब्सचे, खूप अशी भुरळ पाडणारी क्षेत्र निर्माण झालेली आहेत. आता नवीन तर खूपच आहेत. हे सगळं सोडून टीचिंगमध्ये यावं असं तुला का वाटलं? Honestly ma'am, it's a very good question, and majority of the students, majority of the parents till date have asked me this question also, की why teaching. म्हणजे बऱ्याच लोकांना असा एक प्रश्न पडतो की प्रतीक सर, यू आर LLB LLM, तुमच्या मास्टर्स डिग्री झाल्यात विथ रिगार्ड्स टू बिझनेस अँड कमर्शियल लॉज, डिप्लोमाज इन कॉर्पोरेट लॉज, पण तरी टीचिंग का? बरोबर. तर इनिशियली म्हणजे लहान असताना आय हॅव सीन वर्क प्रोफाईल किंवा जॉब एम्प्लॉयमेंट कॅटेगरीज मी खूप बघितल्या आहेत. माय फादर हिमसेल्फ इज अ बँकर. सो मला पर्सनली असं व्हायचं खूप, अरे रेग्युलरली उठून सकाळी 9 वाजता बँकेत जाणे, संध्याकाळी 7 वाजता घरी येणं, म्हणजे मॉर्निंग 9 to 7 दररोज काम करणं, त्याच फ्लोमध्ये विथ द सेम इंटेन्सिटी, अँड दॅट टू ॲट सच अ प्लेस वेअर आय एम गोइंग टू बी देअर ॲज अन एम्प्लॉई. तो दॅट वॉज वन ऑफ द फॅक्टर विच मला असं लहान असताना खूप झालं होतं की यार नाही यार, मी जे करीन ते मी माझं करीन. परफेक्ट. सो ऑनेस्टली द इन्क्लिनेशन वॉज दिस वेन आय वॉज नॉट दॅट ग्रोन अप. बट इव्हेंच्युअली वेन आय ग्रीव अप, कॉलेज लाईफ, त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्लासेस वॉज वन थिंग विच माय मदर वॉज कंडक्टिंग. सो तुम्हालाही माहिती आहे मॅम की आईची एक छोटंसं घरगुती लेवलला तिचे ट्युशन्स होते ॲक्च्युली. सो मला पर्सनली असं झालं की ह्याच क्लासेसला विल मेक इट इन सच अ वे दॅट आय वॉन्ट टू गिव्ह माय एव्हरीथिंग टू दिस. कमाल आहे. सो दिस वॉज वन ऑफ द कॅटेगरीज, वन ऑफ द रिझन्स वाय मी ह्या फील्डमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. ते थोडासा इगो म्हणू शकतो आपण, किंवा काइंड ऑफ दॅट अपबीट बिहेवियर, मैं मेरा कुछ तो खुद करूंगा. So this was an attitude, and that is what I believed that has worked. But I would have an underlying fact on this. ज्या लोकांना असं वाटतं, सोसायटीमध्ये बरेच मित्र आहेत माझे, द क्लोज वन्स, द नियर अँड डिअर वन्स, म्हणतात की तुझं तर स्वतःचे क्लासेस आहेत, सब कुछ सही आहे. सो आय हॅव ओनली अ सिम्पल थिंग टू से टू देम, कम हिअर, we'll see once what it goes into the making of being an self-employed person. So that is a lot of efforts, but I'm very happy doing this.
अँड आय वुड अगेन से थँक्यू सो मच फॉर आस्किंग मी दिस क्वेश्चन मॅम. थँक्यू. प्रतीक, किती छान बोलतोस. आता मला कळतंय बरं का की स्टुडंट्स किती तुझ्या बद्दल आदराने किंवा एक टीचर, एक शिक्षक. आत्ता त्यांनी असं सांगितलं की तो सॅलरी स्लिपमधनं एस्केप झालेला आहे आणि हे खूप टफ असतं. माझी ही सोलोप्रेन्योर सिरीज जी आहे ना, ह्याच्यामध्ये हे खूप मोठं टास्क असतं की, आणि त्यांनी तर सुरुवातीपासूनच सॅलरी स्लिपला कट मारला. तू LLB केलंस आणि अजून तुझं क्वालिफिकेशन्स काय काय आहे? अलॉंग विथ 10th 10वी झाल्यानंतर बेसिकली आईचे क्लासेस होते, सो मी घरी बघत होतो की मुलं येत आहेत, रेग्युलरली बॅचेस चालू आहेत. बट एक फक्त वन थिंग विच आय ऑब्झर्व विथ द क्लासेस ॲट होम वॉज मॅथ्स अँड सायन्स आई घेत होती, रेग्युलरली चालायचं, बिकॉज दीज टू आर द प्राईम सब्जेक्ट्स. सो पर्सनली मला असं झालं की एन्क्वायरीज आर देअर, स्टुडंट्स वॉन्ट गुड पर्सन हू कॅन डिलिव्हर देम बेटर इंग्लिश कॉन्टेंट. विषय म्हणून नाही तर भाषा म्हणून. अँड दॅट वॉज वन ऑफ द रिझन वाय मला असं झालं आय नीड टू स्टार्ट विथ दिस सब्जेक्ट ऑल्सो इन द क्लास. सो अंडर वन रूफ कव्हरिंग ऑल द पॅराडिम्स इज वॉट माय इंटेन्शन वॉज. सो मी माझी 10वीची एक्झाम झाली. आय स्टिल रिमेंबर द डेट, 27 मार्च 2007 मध्ये माझी 10वीची एक्झाम झाली होती. आणि 9 एप्रिल 2007 आईच्या वेकेशन बॅचेसमध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो. दॅट्स द ओनली थिंग. वाव, किती छान वाटलं ना. म्हणजे मुलांना पण आपलाच एक दादा आहे. अगदी खरंच म्हणजे प्रतीक दादाचं म्हणजे खरंच तू यू मीन युअर वर्ड्स की आपलाच दादा आपल्याला शिकवतो आणि त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो. असं मला वाटतं की हे फिमेल डॉमिनेटिंग जे स्कूलिंगमध्ये आहे, ऑफकोर्स चांगलं आहे की एक टीचर असणं. मी नुकतंच एक रील बघितलं होतं, त्याच्यामध्ये पंडित, आचार्य, शिक्षक, गुरु इथपर्यंत त्यांनी डेसिफर केलं होतं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ इट. एव्हरी वर्ड त्याचा एक मिनिंग आहे. प्रत्येकाला आचार्य म्हणत नाहीत, प्रत्येकाला पंडित पण म्हणत नाहीत. माझ्या दृष्टीने आय डोंट नो व्हॉट ही फील्स अबाउट इट, तो तसा यंग आहे पण तरी तो एक गुरु म्हणून मुलांसाठी खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे. माझ्या मुलांचा ट्राईड आणि टेस्टेड अनुभव आहे की फक्त शिक्षण म्हणजे धडा हा धडा, हे त्याचे उत्तरं, प्रश्नार्थ. आपण नेहमी म्हणतो मुलं आता उत्तरार्थी झालेली आहेत, विद्यार्थी न राहता. तर त्यांनी गुरु ह्या मोडमध्ये येऊन मुलांना डिटेलमध्ये पुढे जाऊन, आणि एक पर्सनॅलिटी पण एक मॅटर करते. यू कॅन सी इन द फ्रेम प्रतीक दादाची पर्सनॅलिटी. मुलं म्हणजे लहान मुलं ना, ते कुणाकडे बघून मोठे होणार. एक अल्फा मेन पर्सनॅलिटी असते. आय फील यू फुलफिल ऑल दीज नेसेसरी कंडिशन्स फॉर द स्टुडंट्स. आणि म्हणून मला वाटतं मुलं तुझ्याबरोबर एकदम छान मिक्सअप होतात. तू शिकवलेलं त्यांच्या एकाच फटक्यात लक्षात राहतं आणि तुझं लेक्चर ते मिस करत नाही. करेक्ट. आणि असा व्हिजनरी टीचर आपल्या आजूबाजूला असणं हे किती महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा तरुण मुलं आणि वयात येणाऱ्या 8वी 9वी 10वीच्या मुलांचा जेव्हा विचार करतो, मी मगाशी इंट्रोमध्ये माझ्या सांगितलं होतं की आई वडील करिअर, उज्ज्वल भविष्य ह्याच्यासाठी धडपडत असतात. चांगला क्लास मिळणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं. मला प्रतीकला असा प्रश्न विचारायचा आहे की अद्ययावत असणं किती गरजेचं आहे किंवा ट्रेंडिंग असणं किती गरजेचं आहे, आणि ह्यासाठी विजन अकॅडमिया काय करतं आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. दिस इज द क्वेश्चन आय वुड से विच जे मुलं म्हणतो ना आपण की जेनझी किड्स, ह्या मुलांसाठी हा खूप रिलेटेबल क्वेश्चन आहे. कारण अगदी बेसिक म्हणजे आता एक 2 मिनिटासाठी आपण एज्युकेशन, शिक्षण, सेशन्स हा पार्ट बाजूला ठेवूयात. क्लासमध्ये मुलं जेव्हा येतात, आत्ताची जनरेशन बाबतीत मी सांगतोय, मुलं क्लासमध्ये आले रे आले, द मोमेंट आय स्टेप इन टू द सेशन, आय स्टेप इन टू द एक्झामिनेशन हॉल, विदिन 5-10 मिनिट्स मला 1-2 तरी मुलांकडनं कमेंट्स असतात, सर युअर शर्ट इज गुड, सर युअर कॉम्बिनेशन इज वंडरफुल. आणि इव्हेंच्युअली जेव्हा सेशन सुरू होतो, थोडा सेशन सेट होतो, त्यानंतर मुलांचं सुरुवात होते, सर म्हणजे असेही मला कमेंट्स आल्यात की सर आज आपका लेक्चर ढासू चल रहा है. सो हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड मॅच करायला एखाद्या तिसऱ्या माणसाला वाटू शकतं की अरे काय स्टाईल बिझनेस आहे का. इट इज नॉट लाईक दॅट. स्टाईल बिझनेस ही टर्मच चुकीची आहे. प्रोफेशनली तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघताना त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा इनपुट कशा प्रकारे तुम्ही देता, दॅट मॅटर्स अ लॉट. हाऊ यू आर ॲज अ पर्सन अँड हाऊ यू आर प्रेझेंटिंग युअर सेल्फ ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज अ प्रोफेशनल, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस प्रोफेशन.
खूप खूप व्हेरी ट्रू. पण आता मी बघते कोविड नंतर ना ऑनलाईन शिक्षणाचा जास्त इम्पॅक्ट होतोय, पण मग आपण इन पर्सन जर शिकवत आहोत तर क्लासेसमध्ये तू काही चेंजेस केले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, की त्या मुलांना आपण एंगेज ठेवू शकू? राईट. सी, एक ऑनेस्टली स्पीकिंग आम्ही हा क्लास अशा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे अशा सिच्युएशन्सपासून म्हणू किंवा अशा इन्फ्रापासून ग्रो केला आहे जिथे प्रॅक्टिकली काहीच नव्हतं. म्हणजे एक सिम्पल 10 बाय 10ची खोली होती, आई माझी मध्ये बसायची. पूर्वीचा पॅटर्न ऑफ टीचिंग, सिम्पल खाली बसून शिकवणे. खरं. पण तो इतका कनेक्ट झाला होता मुलांशी. म्हणजे आज 2025 मध्ये परिस्थिती अशी आहे की ज्यांचे मोठे भाऊ मोठी बहीण 2012, 13, 14 बॅचला आले होते, ते सुद्धा म्हणतात की सर आता क्लास इज ॲट अ व्हेरी डिफरंट लेवल. बट तो पूर्वीचा जो एक सेटअप होता की मॅम खाली बसायच्या, सर तुम्ही आमच्या बरोबर बसून आम्हाला शिकवलेलं आहे, वी हॅव हॅड पेस्ट्रीज टुगेदर, अभ्यास करत करत, हा पार्ट इज व्हॉट वी स्टील लव्ह. सो नक्कीच दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट विथ चेंजिंग ट्रेंड्स, तुम्ही जे मगाशी तुम्ही म्हटलात, विथ चेंजिंग ट्रेंड्स यू हॅव टू चेंज. आणि हा चेंज जर तुमचं स्वतःची म्हणजे हा चेंजला स्वीकारण्याची तुमची तयारी नसेल तर आय थिंक देर इज अ व्हेरी सिम्पल फ्रेज, व्हेरी सिम्पल थिंग इन इंग्लिश ज्याला आपण म्हणतो की इफ यू आर नॉट अपडेटेड यू वुड बी सून आउटडेटेड. सो आम्ही हे कोविड नंतर नक्कीच याचा प्रयत्न केला आहे. क्लासरूम्स पूर्णपणे आपण डिजिटलाइज केले आहेत. वी हॅव इन्स्टॉल्ड 2 बिग डिजिटल बोर्ड्स इन टू द क्लास. कारण सिम्पल आहे मॅम, खडू आणि चॉक सिस्टम, बोर्ड सिस्टम ही पूर्णपणे गेली आता. आणि मुलांना थोडा मोनोटनस फील जो येतो तोच बंद करायचा आहे कुठेतरी. आय वॉन्ट टू मेक देम फील की मला क्लासला यायचं आहे दररोज. क्या बात. I want to come to my session today and not just me, to my entire team who has been taking lot of efforts ह्या गोष्टींवरती. खरंय. की मुलं माझ्यासमोर 1.5 तास जर आहेत तर आय नीड टू बी द बेस्ट पर्सन फॉर देम फॉर दॅट 1.5 hour. That is what our intention is and that is we are following it very clinically. ऍक्च्युली खूप छान वाटतंय की म्हणजे असं वाटतं की आपणही एकदा एक विद्यार्थी व्हावं आणि तुझ्या ट्युशनमध्ये तुझ्या समोर येऊन बसावं असं मलाही आता वाटायला लागलेलं आहे. आपण थोडा पुढचा विचार जर करणार असू, भविष्यात विजन अकॅडमी याबद्दल काही बोलणार असू, तर काय काय चेंजेस किंवा काय काय अपडेट तू करणार आहेस? आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, सगळा जुना सिलेबस आता आम्ही बघतो आहोत, माझ्या 2 मुलांच्या ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. त्या दृष्टीने आपण काय काय प्रयत्न करतो आहोत सांगशील दादा? ॲक्च्युली 2020 मधला लॉकडाऊन, कोविड आय वुड से, हा प्रचंड लेवलला एक गेम चेंजर होता विथ एव्हरीबडी. म्हणजे स्टुडंट्स फ्रेटर्निटी असेल, पेरेंट्स असतील, एव्हरी एज्युकेशन सिस्टम चेंज्ड कम्प्लिटली आफ्टर कोविड. आणि मी जे मगाशी म्हटलं की वी हॅव बॉट इन अ डिजिटलाइज सिस्टम इन टू द क्लास. याचा अर्थ काय? साधा आहे, आपण एखादं पुस्तक वाचतो अँड वी रीड द बुक, आपल्या स्वतःला त्याचे एक आपण प्रिझम्पशन्स करत राहतो, वी मेक आवर ओन कन्क्लुजन्स ॲज वेल. पण ऑन द पॅरलल ज्या वेळेला आपण एखादा सिनेमा बघतो तो सिनेमा लवकर आपण कॅच करतो. कारण का? सिम्पल अंडरलाईंग फॅक्ट, पिक्टोरल रिप्रेझेंटेशन. तेच क्लास इज कॉन्सन्ट्रेटिंग हेविली अपॉन. आणि याला कुठेतरी मी म्हणेन की 2020 मध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्या पॉलिसीला डोक्यात ठेवून वी हॅव वर्कड एक्सटेन्सिव्हली ऑन दिस, ज्यामध्ये मॉडेल बेस्ड कोचिंग. सो मी शिकवतोय, मी बडबड करतोय, माझी टीम बडबड करते, सायन्सचे लेक्चर्स चालू आहेत, बायोलॉजी चालू आहे, फिजिक्स चालू आहे, हे सगळं ठीक आहे. पण हे चालू असताना मुलांना समोर किंवा डिजिटल बोर्डवर जेव्हा ते पिक्टोरल रिप्रेझेंटेशन उभं राहणार आहे, समोर आपण सेटअप केलेली सायन्स लॅबमधले अपॅरेटस समोर असेल, त्यावेळेला त्या गोष्टी क्विकली कनेक्ट होतात. अँड दॅट इज वॉट माय विजन. मी नुसतं म्हणणार नाही बिकॉज वी हॅव वर्कड ऑन इट कम्प्लिटली, बट मोर इम्पॉर्टंटली दॅट इज वॉट इज द फाउंडेशन. जर तुम्ही 11वी 12वी आणि पुढचे कोर्सेस बघत असाल ज्यामध्ये अभ्यास हा फास्ट पेस चालतो, तुम्हाला वेळ नाही गोष्टींकडे परत 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 मागे यायला. So get your fundamentals clear in 8th, 9th and 10th. That's the best I can tell you here. दादा, खरंच व्हिजन जे आपण नाव आहे आपल्या क्लासचं, त्याचप्रमाणे तू पण एक व्हिजनरी आहेस. आणि हे खूपच म्हणजे हे यंग एज मध्ये असं व्हिजनरी असणं, आय थिंक देर इज अ लॉंग वे टू गो आणि लोड्स ऑफ सक्सेस टुवर्ड्स यू असं मी म्हणेन. आपण वर्गात बसलेलो असतो, शिकवत असतो, एका फ्लो मध्ये आपण एखादी कन्सेप्ट शिकवतो आणि आपण मुलांना विचारतो काही डाऊट असेल तर विचारा. असा एखादा हिलारियस प्रश्न सांगशील की एखाद्या मुलाने काहीतरी आउट ऑफ द वे काहीतरी विचारलं?
ॲब्सल्युटली. मी रिसेंट अगदी एक्झाम्पल आहे. 10th स्टँडर्डची बॅच चालू होती, 10th SSCची, आणि आय वॉज, म्हणजे माझं सब्जेक्टच्या व्यतिरिक्त माझं थोडं इकॉनॉमिक्स, डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स त्याबद्दल चालू होता. सो इकॉनॉमिक्स चालू असताना 2016चा नोटबंदी ह्यावरती आमचा तो विषय गेला मुलांचा. सो असे विषय आले की मुलं पण इंटरेस्टिंगली बघतात. सो काहीतरी नवीन आहे, गुड टू लर्न समथिंग, हा एक त्यांचा अँगल असतो. एका मुलाने मला एकदम हिलारियस, म्हणजे समथिंग विच आय फेल्ट फॉर अ मिनिट पर्सनल विचारल्यासारखं झालं. सर, मग 2016 साली तुमची किती कॅश बाहेर आली होती? आय वॉज टेकन अ बॅक. म्हटलं कुठल्या लेवलला म्हणजे मुलं विचार करू शकतात. दॅट इज वॉट, अँड दॅट वॉज आय बिलीव्ह की व्हेरी चॅलेंजिंग क्वेश्चन, समथिंग विच यू आर प्रिपेर्ड, बट ओपन फ्रंट वरती विचारल्यावरती मला पण 2 मिनिट असं झालं होतं. सो मी त्याला पण असं उत्तर दिलं, विल मीट आफ्टरवर्ड्स आफ्टर द सेशन, विल डेफिनेटली टॉक अबाउट दिस. हो, म्हणजे हे सरांचं ठरलेलं उत्तर असतं. छान, मस्त. अजून एक क्वेश्चन असा आहे की तू इकॉनॉमिक्स आहे, इंग्लिश आहे, किंवा पॉलिटिकल सायन्स, जिओपॉलिटिक्स मधला त्याचा चांगला अभ्यास आहे, हे सगळे तुझे आवडीचे विषय आहेत. बरोबर आहे. पण असा एक विषय असेल की जो तुला अजिबात शिकवायचा नाहीये, तो कुठला? ऑनेस्टली आता मी ह्या बाबतीत सांगेन तर माझी आई मॅथमॅटिक्स टीचर आहे. पण मला शाळेपर्यंत मॅथ्स आवडत नव्हतं. आय एम व्हेरी सॉरी टू से. आज तुझे स्टुडंट्स हसणार आहेत हे बघून. मला शाळेपर्यंत मॅथ्स आवडत नव्हतं. माझे हार्डली 4-5 त्यातले टॉपिक्स विच वर माय फेवरेट. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की मॅथ्स इज सच अन इम्पॉर्टंट सब्जेक्ट, पण मला नाही आवडायचं. बट असं नाही आहे की आय यूज्ड टू रन अवे फ्रॉम दॅट. ठीक आहे, आवडत नाही एक भाग आहे, बट ठीक आहे, देर इज अन अफेक्शन टुवर्ड्स अ सब्जेक्ट ॲज वेल, असं दोन्ही पार्ट होता. बट वन सब्जेक्ट विच आय डू नॉट लाईक, आय डिड नॉट लाईक एव्हर इन माय स्कूल लाईफ, आय डू नॉट लाईक इवन टुडे, इज फिजिक्स टू अन एक्सटेंट. It's a very detailed subject. It takes lot of courage in understanding that. त्यामुळे मला असं वाटतं इट्स अ व्हेरी क्रिस्प बट अन ॲब्सोल्युटली क्रिटिकल सब्जेक्ट. सो जो मी म्हणायचो, म्हणजे मी घरी सांगितलं होतं माझी 10वी झाल्यानंतर, 10वी झाल्यावर कशाला, 9th मध्ये होतो तेव्हाच, 9वीत असताना घरी सांगितलं होतं की मी 10वी नंतर सायन्स घेणार नाही. ओके. सो आय माइट हिट ऑन सम ऑफ द ऑडियन्स ॲज वेल, बट सायन्स मी घेणार नाही मला सांगितलं होतं. अँड वन ऑफ माय अंकल, त्यांनी मला काकांनी विचारलं होतं का रे बाबा सायन्स का नाही घेणार, तर म्हणलं होतं मला नाही झेपणार तेवढा अभ्यास वगैरे काही. सो दॅट वॉज माय व्हेरी प्रोबॅबली इनोसंट आन्सर. बट आता मी त्याच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की दॅट वॉज माय व्हेरी रिअलिस्टिक आन्सर. रिअलिस्टिक आहे खरं. आणि ॲज अ पेरेंट मॅम तुम्हाला रिलेट होतील ह्या गोष्टी की मुलांवरती सायन्स हा विषय 11वी-12वी मध्ये घ्यायचं, जेई कराच, तुम्ही CET द्याच, ह्याचा जो आहे ना, दॅट हॅज ॲडेड सो मच ऑफ प्रेशर की इव्हेंच्युअली मुलं बाकी स्ट्रीम्सकडे बघतच नाही आहेत. अँड दॅट इज अ बिग अलार्मिंग साईन फॉर एव्हरीबडी रादर. सो मी हॅव बीन इनटू इट. तू माझ्या इनडायरेक्टली माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलंस की तू, आपण मुलांबद्दल एवढं बोलतो, पण मला वाटतं की मुलांची डेव्हलपमेंट ही होलिस्टिक असते. पण एक तू इतक्या पालकांना आतापर्यंत भेटलायस, किती मोर दॅन 10 years नाउ यू आर इनटू दिस फील्ड. 16 years ऑनेस्टली. सॉरी, दॅट्स अमेझिंग. सो 16 years इतके पेरेंट्स बघितलेस. पण जर म्हणलं की 2 अपोनंट्स आहेत, एकीकडे आई वडील असतात, एकीकडे मुलं असतात, तू मुलांनाही जवळून बघतोस, त्यांच्याशी तू छान कनेक्टही होतोस, आणि इकडे पेरेंट्सशी पण तू बोलत असतोस. त्याच्या मीटिंग्स पण खूप छान असतात. तो सगळ्या पेरेंट्सना पण अवेअर करत असतो की काय काय नवीन एज्युकेशनमध्ये येत आहे. तर तू पेरेंट्सना काय सांगू, मी तुला काय वाटतं की पेरेंट्सनी काय? व्हॅलिड आय वुड से दिस. हा प्रश्न जो आहे ना, हा खूप डेप्थ आहे या प्रश्नामध्ये, आणि व्हेरी रिलेटेबल विथ द सोसायटी टुडे. कुठेतरी ऑफकोर्स मी म्हणेन जरा चेंजिंग सिंड्रॉम्समुळे असेल, चेंजिंग सोसायटल पॅटर्न्समुळे असेल, पेरेंट्स हॅव ऑल्सो बिकम लॉट इन्क्लाइन टुवर्ड्स कमर्शियल ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. सो हा खूप व्हॅलिड आहे ह्या व्हॅलिडिटी आहे ह्या प्रश्नामध्ये. कारण मुलं एका पॉईंटला जाऊन एंड ऑफ द डे दे नीड अ प्रॉपर गायडन्स इन टू इट. आणि तो गायडन्ससाठी मुलं दे लुक फॉर गुड मेंटॉर्स, दे लुक फॉर गुड ट्युटर्स. बट आजही माझं म्हणणं आहे की एंड ऑफ द डे युअर एज्युकेशन डझंट बिगिन इन स्कूल्स or colleges. It begins from your home. It begins from your dining table at your place. Wow. That is very simple. It's deep. Very very important it is. म्हणजे मी नेहमी म्हणतो की probably 90s generation मध्ये I am the 90s generation kid.
Yes. सो प्रोबॅबली वी आर द लास्ट ऑफ द जनरेशन ज्यांनी ह्या दोन्हीचं साऊंड बॅलन्सिंग बघितलंय. खरं. अँड मला अजूनही आठवतं, मी घरी आलो की जेवताना आईला, आजी आजोबा असायचे, वडिलांना घरी सांगायचो की या शाळेमध्ये असं झालं, हे झालं, ते झालं. इट्स कम्प्लिटली नलिफाईड नावडेज. नाहीच आहेत त्या गोष्टी कुठे. ॲक्च्युली सो मी नेहमी पेरेंट्सला मीटिंग्समध्ये आल्यावरती सांगतो, माझं काम आहे ना इज नॉट टू हॅमर तुमची मुलं अशी, हे माझं काम नाहीच आहे. माझं काम आहे, ओके स्टुडंट्स आर लाईक दिस, देअर जनरेशन्स आर चेंजिंग, देअर थॉट प्रोसेस इज चेंजिंग. आपण काय करू शकतो, दॅट इज व्हॉट आवर जॉब इज. परफेक्ट. सो मी पेरेंट्सला नेहमी म्हणतो की तुम्ही पेरेंटिंग नुसतं करू नका. बिफोर दॅट आय यूज दिस व्हेरी इम्पॉर्टंट लाईन, आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं ते कनेक्ट विथ मी. मी सगळ्या पेरेंट्सला सांगतो, यू आर सिनियर टू मी, तुम्ही मोठे आहात, मी तुम्हाला पेरेंटिंग काय हे शिकवणार नाही आहे. आय जस्ट वॉन्ट यू टू अंडरस्टँड मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं साऊंड पेरेंटिंग काय करता येईल. दॅट इज व्हॉट वी नीड टू नो. किती छान. सो हे खूप महत्वाचं आहे, त्यांना ग्रूम करत आपण जे, ग्रूमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड हिअर. खरंय खरंय. ठीक आहे, म्हणजे मार्कांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सांगितलं तर एखाद्याला 50 पैकी एका टेस्टमध्ये 20 पडलेत, तर पेरेंट्सचा घरी जो काही एकंदरीत पूर्णपणे घरी तो एक्झॅक्युरेटिव्ह फिगर झालेली असते, अरे बापरे, माझं म्हणणं आहे 50त 20 पडलेत ना त्याला, ठीक आहे, गिव्ह हिम सम टाइम. टाइम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. वी गिव्ह टाइम फॉर एव्हरीथिंग. वाय कॅनॉट वी गिव्ह टाइम फॉर ह्युमन्स टू डेव्हलप बेटर. सो द्या त्यांना एक दोन महिने द्या, 1-2 टेस्ट द्या, लेट देम गो थ्रू दॅट ग्राइंड. आणि कुठेतरी मी असं म्हणतो की आय आयडोलाइज वन पर्सन, आय मीन इज अ रिअली ग्रेट पर्सन, गुरु गौर गोपाल दास. सुंदर लेवलला त्यांचं एक वाक्य आहे विच हॅज हिट मी टू द कोर. सो लॉंग ॲज यू विल नॉट गो थ्रू लाईफ, यू विल नेव्हर ग्रो थ्रू लाईफ. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. खूप छान. सो हे मुलांच्या बाबतीत का नाही करू शकत आपण? सो लेट्स गिव्ह देम टाइम, होतात डेव्हलप ऑटोमॅटिकली. आणि मग पेरेंट्सला पण लक्षात येतं की अभ्यास हे सर्वस्व नाही आहे. त्यांना एकदा ग्रूमिंग झालं की द मेन टार्गेट इज हिट वेल, अँड दॅट नीड्स टू बी स्टडीड वेल. सो क्लास इज प्युअरली इन्क्लाइंड ऑन दिस लेवल. मी आजही पेरेंट्सला सांगतो की तुम्ही माझ्याकडे मार्क आणि पोर्शन ह्या गोष्टी लास्ट ठेवायच्या. विल कीप दिस लास्ट, विल मेक देम बेटर. मार्क येतील ऑटोमॅटिकली. वाव, ऐकताय सगळ्यांनी. मी हेच म्हणत होते मगासपासून की फक्त शिक्षक न राहता तो मुलांना खऱ्या अर्थाने इन्फ्लुएन्स करतोय, आणि तो आमच्या मुलांसाठी एक मस्त इन्फ्लुएन्सर आहे. प्रतीक दादा, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. जाता जाता 3 पुस्तकं सांगशील मुलांसाठी की त्यांनी कुठली 3 पुस्तकं वाचायला हवीत? कारण आपण आता म्हणतोय की साऊंड पेरेंटिंग असेल किंवा पण वाचन, आता एका जागी बसून वाचनही करत नाहीत मुलं. करेक्ट. तर त्यासाठी 3 पुस्तकं सांगशील? गुड वन. वाचन इज समथिंग विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. ही जनरेशन अशी आहे किंवा कोणालाही तुम्ही फोर्स करू शकत नाही की तू हे वाच म्हणून, आणि दॅट इज नॉट पॉसिबल. ते आतून यावं लागतं कुठेतरी. दॅट हॅज टू बी इन्स्टिंक्टिव्ह, दॅट हॅज टू बी इंट्युटिव्ह ॲज वेल. ॲक्च्युली. सो मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे मी म्हणजे नुसतं मुलांना नाही तर ग्रोईंग एजमध्ये यंग अडल्ट्स असतील, समवन लाईक माय एज, समवन लाईक इवन युअर एज मॅम, आपण 3 पुस्तकं विच वी शुड डेफिनेटली लिव्ह बाय. वी शुड फॉलो देम. नंबर 1 जे मी मगाशी पण म्हटलं, गुरु गौर गोपाल दास यांचं लाईफ्स अमेझिंग सिक्रेट्स म्हणून आहे. ओके. बेसिक इंग्लिश, कुठेही मोठी भाषा नाही, जार्गॉन ऑफ अ लँग्वेज ज्याला आपण म्हणतो तो प्रकार नाही, सिम्पल, जे मला लहान मुलांना, कॉलेजमधल्या मुलांनाही कनेक्ट होऊ शकतं. दॅट्स लाईफ्स अमेझिंग सिक्रेट. नंबर 2 राधाकृष्णन पिल्लई म्हणून एक रायटर आहेत. ही राईट्स अ लॉट अबाउट चाणक्य अँड एव्हरीथिंग. आय हॅव दॅट बुक. वंडरफुल. सो ऑनेस्टली ते पुस्तक मी क्लासमध्ये पण मागवलं आहे मुलांकडनं, अँड वी रीड दोज बुक्स इन द क्लास एज वेल. सो त्यांचं एक पुस्तक आहे चाणक्य इन स्टुडंट्स लाईफ म्हणून आहे. दॅट इज व्हेरी वंडरफुल, व्हेरी नाईस रादर. अँड थर्ड वन इज माय फेवरेट ऑथर, इज व्हेरी क्लोज टू मी, हू हॅज शेप्ड मी ॲट टाइम्स वेन एव्हर आय हॅव फेल्ट डाऊन. अँड ऑफकोर्स ही इज नन अदर देन द ग्रेट मिस्टर रॉबिन शर्मा. क्या बात. त्यांचं एक पुस्तक आहे विच इज कॉल्ड ॲज द मंक हू सोल्ड हिज फेरारी. क्वाईट क्लोज टू माय हार्ट पर्सनली, कारण ह्या पुस्तकांमधनं कुठेतरी आय रिलेट माय सेल्फ, आय रिलेट लाईफ. आणि बुक रिडिंग इज सच अ सटल आर्ट की मुलांनी हे शिकावं. मी घरी पण माझी सवय आहे, म्हणजे मला घरातले नेहमी म्हणतात, माझी बायको मला म्हणते की तू सकाळी उठून स्टडी टेबलवरचा लॅम्प चालू असतो तुझा, काही असो तिकडे, बट मला अशी ती सवय आहे की कुठेतरी उठून 10-15 मिनटं ॲटलिस्ट 4-5
पानं जरी आपण दररोज वाचली दॅट कॅन बी अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन एव्हरीबडी. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स बिगिन रॅपिड फायर. प्रतीक, ॲब्सोल्युटली. शिकवायला कोणते सब्जेक्ट्स आवडतात? इंग्लिश का SST? SST, डेमोक्रेटिक पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स. क्या बात. अँड्रॉइड का ॲपल? एनी टाईम अँड्रॉइड, एनी टाईम. जर तू शिक्षक झाला नसतास तर तू काय बनला असतास? लॉयर, वंडरफुल लॉयर. आय एम स्टील, बट आय वुड हॅव बीन अ वंडरफुल लॉयर. SSC का CBSE? एज्युकेशन. ओके. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तू शिकवत नसशील आणि LLB पण नसशील तर तुला स्पेअर टाईममध्ये काय करायला आवडतं ॲज अ हॉबी? बऱ्याच गोष्टी आहेत, बट फ्रँकली सांगायचं म्हणजे लोकांना काय म्हणायचं ते म्हणू देत, बट मला कुकिंग अँड गार्डनिंग, दीज 2 थिंग्स आय लव्ह द मोस्ट. प्रचंड आवडतात, प्रचंड स्ट्रेस बस्टर आहेत अँड मेक्स मी फील बेटर. ज्याच्यामध्ये मला चांगलं वाटतं ना, आय डू इट ॲट एनी कॉस्ट. सो कुकिंग अँड गार्डनिंग, दॅट्स फॉर व्हेरी शुअर. थँक्यू. आणि आम्ही दोघंही सोलोप्रुनर्स आहोत, तर त्या बिझनेसची एक आठवण म्हणून आमच्याकडून प्रतीक तुला थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पेपर चेक करण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. कसा वाटला आजचा एपिसोड? विद्यार्थी, पालक ज्यांनी हा एपिसोड बघितला आहे, ज्यांना प्रतीक दादासाठी, आपल्या व्हायब्रंट माइंड पॉडसाठी काही मेसेज द्यायचा असेल, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहा. अकॅडमीची लिंक, ॲड्रेस, फोन नंबर आणि अपकमिंग त्यांचे इव्हेंट्स, ती सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही ते वाचालच. आणि आज प्रतीक दादा तू इथे आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं आपल्या मुलांच्या टीचरशी बोलून. आणि हे PTM नसताना, वन वे नसताना माझ्या सगळ्या शंकांची तू छान उत्तरं दिलेली आहेस. थँक्यू सो मच. मलाही पॉडकास्ट करायला तुम्ही इथे बोलवलं, कारण मला असं पर्सनली वाटतं पॉडकास्ट करणं इज अ व्हेरी बिग थिंग. तुम्ही प्रिपरेशन्स बरेच असतात त्याच्यामागे. सो आय एम शुअर जे लोक रेग्युलरली बघतात पॉडकास्ट, मुलं पण बघतात, त्यांनाही माहिती आहे. सो इट्स थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर, मेकिंग मी फील स्पेशल. थँक्यू सो मच अँड इट्स अन ऑनर अँड अ प्रिव्हिलेज फॉर मी. थँक्यू. याच नोटवर आपण हा एपिसोड संपूया. अशाच छान एपिसोडसाठी व्हायब्रंट माइंड पॉडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आमच्या दोघांकडनं बाय बाय. बाय. थँक्यू सो मच.